जी कोण मस्ती करते गाड्याचं नुकसान करते त्यांना काय तुला पण तिथं आतमध्येच न्यायला जीपे करायला जाऊन त्यांना गो कार्टिंगचं घेतले तिघांचं 1785 झाले अर्जुनचा ऍक्सिडेंट झालेला आहे. नमस्कार दोस्तांनो, तुमचं स्वागत आहे परत माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर तुम्ही म्हणताल आता मी कुठं आहे? मी हाय कोल्हापूरमध्ये. कधी आलो काय आलो आता ती लय मोठा विषय हे काय सांगत नाही. तर आम्ही आता चाललोय कुठं माहिती आहे काय, तर विराज जंक्शनला. तर ते आता इथनं जवळपास एक 25 किलोमीटर लांब आहे. मी आपलं सांगोलचा दोस्त अर्जा आणि धैर्य आम्ही तिघजण जाणार आहे. बघू आता अजून काय ठरतंय. आता मी तर इथनं जातो त्यांच्याकडे, त्यांना घेऊन मग आम्ही निघणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ एकदम शेवट होणार आहे. अर्जाच्या रूमवर आलोय आणि बघा झोपला कसा. ये उठ रे, उठ उठ कुठं जायचं आपल्याला. उठ लवकर, उठ उठ रे, उठ पाडतेस ना. हा उठ लवकर. योग्य कार्य करता येणार आहे. याला आजपर्यंत माझ्या व्हिडिओत कधी बघितला नसेल पण आपल्याला सांगोलचाच आहे. ह्यांचावरून जायचं 100 काढा रे तेलाला. तेल टाकणं गरजेचं नाही. ह्यांनी तेलाला पैसे नाही दिले ह्यांना इथं सोडून जाणार आहे. माझी मी एकटा जाऊन येणार. बिनलायचे मी ह्यांच्यासारखा नाही मी. ही तर आहे तीच बिनलायची, मला थोडी आहे म्हणून मी टाकणार आहे तेल. ही जर बिनलायची असतील तरी नाही टाकणार तेल. जाऊ आता बघू की ते झालं. आता हायवेला लागलोय आम्ही. डायरेक्ट तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो गाडी चालवताना काहीतरी शॉर्ट होईल. डायरेक्ट तिथे गेल्यावरच चालू करतो आता व्हिडिओ. तर शेवटचं एकदा इथं पोचलोय आम्ही. इथं मागं इथं कार्टिंग बिर्टिंग आहे. तर दिसतं तर कसलं भारी बघा सगळं. आम्हाला जरा अल्ट्रा वाईडला टाकतो. जी मजा आहे ती फक्त थोड्या वेळातच बघायचं. लवकरात लवकर पोस्ट व्हिडिओ येणार. सबस्क्राईब. अरे काय पण बोलतोय, व्हिडिओ तुम्ही बघायला लागलाय याचं काय ऐकू ना तुम्ही. बरं आलोय आम्ही इथं. जाऊ बघा आता पुढचं तुम्ही. हे आहे ते सगळं खायचं वेगळं सेक्शन आहे इथं. हे आता ही शाळेची पोरं आहे बघा. शाळेची पोरं आहे सगळी. आणि इकडं आम्ही जाऊया आता. इथं समोर आहे वी गेम दिसल्या आम्हाला. होय बारकी पोरं आले ट्रिपला. इकडे वी पार्क लिहिलंय बघा. आणि इथं कार्टिंगचं हे आहे, ट्रॅक आहे इथं. बघू आता पहिला आपण आतमध्ये जाऊन चौकशी करू कुठं कसं काय आहे ते, मग पुन्हा बघू. तर बघा हे कसलं पळवा आलं नुसतं. आम्हाला तुम्हाला आवाज येत नसेल. हा आता थोडा थोडा येत असेल बघा आवाज. बघूनच आम्हाला इथं गाडी चालवल्याने वाटायला लागली. गेलतो त्यांनी म्हणले पहिल्यांदा जाऊन तिकीट काढून या मग इथे या म्हणले, त्याशिवाय येऊ नका. चला जाऊन मग तिकीट काढू. फॉर्म फिल करायचा पहिल्यांदा. तारीख किती आहे रे आज? 27 झालं सर. हे कार्ड घेतलं. याच्यावरती अराउंड आम्ही 3500 रुपयाचा बॅलन्स केला तिघांचा मिळून. तर आता पहिला गो कार्टिंगचं तिकीट काढतो आम्ही. ते तिकीट काढल्यानंतर जायचं तिथं गाड्या पळवायला. त्यांना गो कार्टिंगचं घेतलंय तिघांचं 1785 झाले. मग कसं आहे फडाफडी स्कीम आहे तेवढा आहे पण फील चालल्यावरच कळणार. चालवल्यावर कळणार. ते बघायचं. ह्याला अजून गिअरची गाडी येत नाही, कधी असली गाडी चालवायला आलाय. फॉर्म देतात भरायला. म्हणजे जर आपापल्या गाण मस्तीनं जर कोण मेला बिला काय झालं ते आपापली जबाबदारी असेल. कळलं काय? ते गाड्या रिपेअरिंगचं चालू आहे त्यांचं वर्कशॉप आहे. मेंटेनन्स तर लागतोच भावानो. त्यांनी घेतात 595. तसा मेंटेनन्स पण आहे त्याला. करते त्याला जी कोण मस्ती करते गाड्याचं नुकसान करते त्यांना काय. तुला पण तिथं आतमध्येच न्यायला जीपे करायला जाऊन. हे असं घालून घेतले ह्याच्यावरती हेल्मेट घालायला. ह्याच्यावरती इकडे घे. यो बघा चले आता बघा तुम्ही. गाडी दादा तेल भरायचं चालू आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे?
लेकिन 1 सेकंड। और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है। ए रिव्हर्स टाक रिव्हर्स. यो गाडी चालवणारा अर्जुन. काय झालं अर्जुन? अर्जुन एवढा हसलो तो पहिल्यांदा गेला सुरुवातीला डायरेक्ट टायरातच घुसला. काही शपथ लय हसलो रे, लय हसलो. लय वाईट गेला. बोल बोल. एकदमच फास्ट गेलो, त्या माणसाच्या अंगावर गाडी गेली, ती वाढा लागले तुला येत, तू साईडला घेऊ म्हणाला, कोणाला तर मार्केट म्हणला ती. जाताना किती भारी भारी बोलतो ना. ए भारी बोलणे का तिच्या भोवती बुरावत आहे. काही एवढी नाही, फक्त ह्याला अजून गेअरची 2 व्हीलर येत नाही. गेलाय चालवायला. काय नाही भाऊ चालवलं, तुम्ही बघितलं असेल. ते चालवायला 10 मिनिटात एवढी फिरवली विषय हार्ड करून टाकला. मी तर लय बेकार चालवले. आपण आधीच 4 व्हीलरच्या ट्रिप म्हणतो, ही काय बारक्या चिरक्या गाड्या द्या, आपल्याला काय फरक पडत नाही एवढ्या ह्याच्यानं. तर आता आमचं सगळ्यांचं गो कार्टिंग हे सगळं झालंय. आता आमच्या अर्जुन दादांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स कसा राहिला. 1 नंबर एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदा जेव्हा गाडी हातात घेतली, कोपऱ्याला गेलो, त्या माणसाच्या अंगावर धडकवलं. त्यांनी घाबरून मला म्हणले, बाळ असं चालवू नको एवढ्या फास्ट. मग तिथनं गाडी हळू घेतली. परत जेव्हा स्पीड केली गाडी, परत टायर मध्ये घातली. एवढं बोलू नको, धडकलायस ते सांग आणि विषय मिटव. लय ऐकू नका यायचं. जाऊन धडकला येऊन चालवलं तर काय नाही ना. चला पुढचं दाखवतो तुम्हाला. कसं वाटलं भावा? 1 नंबर भावा एक्सपिरियन्स. एक नंबर ओके मध्ये. आतमध्ये बघा कसलं भारी आहे, लय खतरनाक आहे. तर नुसता फील म्हणजे फीलच आहे. आता इथं डॅशिंग करायला जाऊया आपण. डॅशिंग करायला येणार की भावा 100%. चला डॅशिंग करायला जाऊया आता. परत धडकवणार. डॅशिंग कार म्हणजे धडकवायची असते रे. डॅशिंग कार म्हणजे धडकवणार, तरी पण धडकवणार. तर बघायला गेलं तर अर्जुनचा गेम खरा ह्यो आहे. पण तो आलता तिकडे कार्टिंगला. असू दे, जिथं 595 त्याचं फुकाट गेलं, तिथे 125 मध्ये धिंगाणा करू आपण. या इकडे ट्रॅम्पोलिन पार्क आहे, तिकडे पण आपल्याला जायचं आहे. पहिल्यांदा इकडे आवरून घेऊ, मग तिकडे जाऊ. त्यात कसं उलट पलट बाग सगळं उलट्या वजेच काम आहेत तिथं. पहिला इकडे आवरू, मग तिकडे जाऊ. अर्जुन तुझा खरा गेम डॅशिंग कार. तिथं आलो आपण आता. काय डॅशिंग कार पुरी पण चालवते डॅशिंग कार. त्याचं काय आहे, येऊ बघा आमचा साईडला आपल्याला जायचं आहे. याचं किती 125 ना. हा 125 रुपये आहे याचं डॅशिंग कारचं. आपला आवडता गेम आहे तडफा तडकी. लय खतरनाक मजा येते, खतरनाक. पण ते गो कार्टिंग केल्यामुळे यात काय वाटत नाही आता.
तर भावांनो नशीब बघा माझं कसलं भारी. जस्ट मी इथं आलो तर आपले दादा भेटले, गौरव दादा. GM ब्लॉग्स म्हणून आहे. आता तुमच्या मस्टँगवरती नाव आहे का नाही मला नाही माहिती, बट एकदम भारी वाटलं का मला दादा भेटून. खरंच मस्त वाटलं. माझे जे फॉलोअर आहेत त्यांनी सुद्धा नवीन क्रिएटरचा सपोर्ट करावा. प्रत्येकाने लाईक शेअर आणि सबस्क्राईब या चॅनलला भावाच्या करा. धन्यवाद. आमचा बास्केटबॉल प्लेअर ते बास्केटबॉल खेळणार आहे. बघू याचं किती जात्यात. म्हणजे खरंच प्रामाणिकपणे खेळतोय का नुसतं चुना लावतोय हे कळेल आता आपल्याला. आई फेल गेला पहिल्याला तर. अरे नीट टाक रे, नीट टाक. एक तरी घालो, 115 घालवल्यात. आता ह्यातनं जरा माझा माईक बंद पडलेला, मला ते समजलंच नाही हो. त्यानंतर हातोड्याचा गेम खेळलाय. यात नेमकं ते काय झालं मला शेवटपर्यंत कळलंच नाही. त्यानंतर आता तो गेम झाल्यानंतर एक गाडीचं खेळायला आलोय. तरी ते पलीकडचं ते तसलं ते बॉल फेकून पाडायचं बिडायचं तसलं काय आम्ही गेलो नाही, नाहीतर अजून मजा आली असते त्यात. आणि मग हाय इकडे ट्रॅम्पोलिन पार्क. आमचं पैसे संपलं कारण ह्याचं होतं 595 रुपये, म्हणून आम्ही ह्याच्याकडे गेलो नाही. आता पुढच्या वेळेला आलं का खास ट्रॅम्पोलिन करायसाठी देणार आहे आम्ही. तर भावांनो झाले आमचं इथलं हे कसं आहे फुल पैसा वसूल. तुम्ही बघितलं असेल आम्ही काय काय ऍक्टिव्हिटी केल्या आहे ती. आम्ही जवळपास 3200 ते 3300 रुपयाचा बॅलन्स केलता. पण फुल विषय खोल, विषय हार्ड, भारी वाटलं. थोडं महाग आहे पण पैसा वसूल आहे. त्यामुळे तुम्ही पण एकदा जमलं तर या. लय मजा येते भावांनो, एकदा विजिट करा. बरं ते जाऊ दे. आता तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा तुम्ही भरपूर. आणि सबस्क्राईब आणि ते शेजारचा घंटा बी दाबा, म्हणजे पुढचा असा काहीतरी व्हिडिओ आला ना क्वालिटी तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन भेटेल.